नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा कलाला म्हणत असतो की मला दिव्यागरला जायचं आहे, काही करून त्याच्यावर काहीतरी मार्ग सुचव. कला म्हणते की अद्वैत मला देखील जायचं आहे. मग अद्वैत आता रस्त्यावर जातो आणि गाड्यांना हात करून गाड्यांना म्हणत असतो की लिफ्ट लिफ्ट, मला वाचवा मला वाचवा, परंतु एकही गाडी नसते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत आपण बघूयात ना उद्या काय करायचं ते. पण अद्वैत तरी गाड्यांकडे लिफ्ट मागत असतो. लिफ्ट लिफ्ट असं मोठमोठ्याने ओढत असतो. कला अद्वैतला म्हणते की तरीच मी म्हटलंच होतं की आपण उद्या बघूयात. पण मग चांदेकरांना कुठे ऐकायचं असतं, स्वतःच म्हणणं त्यांना खरं करायचं असतं. अद्वैतला कलाचं हे बोलणं फार इरिटेट होत असतं. मग अद्वैत कलाला म्हणतो की शट अप, मला इरिटेट करू नकोस हां. एकतर अनफॉर्च्युनेटली आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या पायाला लागलाय. तिकडे क्लायंट आपली वाट बघतोय. ही वेळ आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि तसंही आपण काही तिथे पिकनिकला चाललोय का? आणि त्यातल्या त्यात मला असं म्हटल्यावर अद्वैत शांत बसतो. मग कला त्याला विचारते की त्यातल्या त्यात मला काय अद्वैत? तेव्हा अद्वैत काही उत्तर देत नाही. कला अद्वैतला हात देते आणि म्हणते की चांदेकर मला उठव. तर अद्वैत तिला ओरडतो आणि म्हणतो की गप्प बस, तुला काय वेळ लागले का? एकतर आधीच तुझ्या डोक्याला लागले. कला म्हणते की काय, माझ्या डोक्याला कधी लागलं? मग अद्वैत पुन्हा कलाला म्हणतो की नाही, तुझ्या गुडघ्याला लागलाय ना. खरं तर तो मुद्दाम बोललेला असतो, कारण त्याला असं म्हणायचं असतं की कलाचा गुडघा हा म्हणजे ती डोकं म्हणूनच वापरते. अद्वैत तिला म्हणत असतो की आता तुला कुठे जायचंय, आता तू का उठतीये सांग मला, आता हे जे काही झालंय ते काही कमी झालंय का? कला म्हणते की चांदेकर असं काय करतोयस, मला पाणी हवंय, पाणी प्यायचंय मला. अद्वैत तिला म्हणतो की मग मला सांग ना, मी आहे ना इथे उभा, मला सांग आणायला. कला म्हणते की जा ना मग आण. अद्वैत म्हणतो की हो आणतो. मग अद्वैत आता गाडीतून पाण्याची बॉटल घेण्यासाठी कलाची पर्स घेत असतो आणि स्वतःशीच बडबड करत असतो की हे आण ते आण, बॉटल आण, पर्स आण. स्वतःनेच लावून घेतलं नुसतं पायाला. काय मंडळी, अजून व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो कसली वाट बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. कारण शेवटी तुम्हालाही माहिती आहे की तुमचं व्हिडिओला लाईक करणं हे आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. धन्यवाद. कला अद्वैतला म्हणते की दे इकडे ती पर्स. स्वतः बोलायचं म्हणून अगदी काही बोलत असतो. अद्वैत म्हणतो की गप्प बस, उगाच बोलायचं म्हणून मी काही बोलत नाही. तूच बसली होतीस ना गाडीमध्ये पुढे. पॅसेंजर सीटवर कोणी मांडी घालून बसतं का? एवढाही कॉमन सेन्स नाही आहे का तुला? बरं, मी जर बोलायला गेलो असतो ना तर मात्र मला 10 वाक्य ऐकवली असती. माझं तर कधी काही ऐकूनच घ्यायचं नाही. आणि मला काय म्हणाली की नाही मी अशीच बसणार. अरे असं कोण बसतं गाडीत, मांडी घालून कोण बसतं? गाडीत व्यवस्थित बसण्याचे एटिकेट सुद्धा नाही आहे खरे तुझ्यामध्ये. मला काही कळतच नाही तू असं का वागते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला फक्त हलगर्जीपणाच करायचा असतो. कलाने बरोबर हेरलेलं असतं की अद्वैतची एवढी चिडचिड का होतीये. आणि असं तो वेड्यासारखं तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला भूक लागलेली असते. त्यामुळे कला लगेच पर्समधून डब्बा काढते आणि त्या डब्यातला एक पराठा अद्वैत समोर धरते. पराठा बघून अद्वैतच्या तोंडाला पाणीच सुटतं, कारण खरंच त्याला खूप भूक लागलेली असते म्हणून त्याची चिडचिड होत असते. मग कला म्हणते की हवाय ना तुला पराठा, चल बस माझ्या बाजूला. अद्वैत तिच्या बाजूला जाऊन बसतो. मग कला त्याला पराठा देते. अद्वैत मस्त पराठा एन्जॉय करत असतो. त्याने पराठा खाल्लेला असतो आणि म्हणत असतो की वा वा क्या बात है. कला म्हणते की छान आहे ना पराठा, रजनी मॅडमने सकाळी बनवून दिला होता. अद्वैत म्हणतो की तरीच म्हटलं की तू कशाला एवढी काळजी घेशील ना. बरोबर आहे, काकूच देऊ शकते हे सगळे डबे. तुला काही येत नाही बनवता आणि तुला दुसऱ्याची काळजी घेता तर अजिबात येत नाही. कला म्हणते की झाली तुझी बडबड करून झाली का आता? हे बघ, भुकेच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. भूक जर लागली ना, पहिल्यांदा भूक शांत करायची आणि मग त्याने डोकं आपोआप शांत होतं. आणि हे बघ चांदेकर, इथून पुढे जेव्हा तुला भूक शांत होईल ना, तेव्हा तुला त्यानंतर काय त्रागा करायचा ना तो कर, ओके? अद्वैत म्हणतो की काय ग, नुसती बडबड किती बडबड करणार आहेस? तुझ्या पण जिभेचे ब्रेक फेल झालेत का? कला म्हणते की छान होता हा जोक. त्यानंतर अद्वैत आता तिथून उठायला लागतो. तर कला अद्वैतला म्हणते की थांब. अद्वैत म्हणतो काय झालं? कला म्हणते की थांब 2 मिनिट. मग कला आता लाडवांचा डबा उघडते आणि त्यातला एक लाडू अद्वैतला घ्यायला लावते. लाडू समोर बघितल्यावर अद्वैतला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की खरंच माझी रजनी काकू माझी किती लाड करते ना, किती काळजी घेते ना माझी. तेव्हा कला अद्वैतला धक्का देते आणि म्हणते की गप्प बस, मी पॅक केलेत ते लाडू, तुला आवडतात म्हणून. अद्वैत तिला म्हणतो की हा मग तशी बरी आहे तू, थँक्यू. अद्वैत असं म्हटल्यावर कला आता हसू लागते, लाजू लागते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस, एवढं हसायची आणि एवढी लाजायची काही गरज नाहीये.
मग अद्वैत आता जागेवरनं उठतो आणि कलाच्या समोर येतो. कलाला म्हणतो की डबा उघड. कला म्हणते की काय, कुठला डबा? अद्वैत म्हणतो की लाडवांचा डबा उघड. मग कला आता लाडूचा डबा उघडते. अद्वैत म्हणतो की त्यातला एक लाडू उचल आणि खा. कला म्हणते की मी. अद्वैत कलाला तो लाडू खायला सांगतो तेव्हा कलाला खूप छान वाटतं की अद्वैतने तिला लाडू खायला सांगितला, त्यामुळे ती हसत असते. अद्वैत म्हणतो की एवढा हसायची काही गरज नाही आहे. परत म्हणशील की मला विचारलं नाही म्हणून तुला सांगून ठेवतो की लाडू खा म्हणून, नाही तर परत माझ्यावरच खापर फोडशील. तर इकडे रोहिणी आणि आबा जेव्हा डायनिंग टेबलवर असतात तेव्हा संगीता आता त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. संगीताच्या डोक्याला लागलेलं असतं हे बघून आबा म्हणतात की अहो विहीनबाई, काय झालं तुम्हाला? तुमच्या डोक्याला कसं काय लागलं? तेव्हा संगीता म्हणते की काही नाही आबाजी, ते काय झालं ना, थोडासा तोल गेला म्हणून पडले आणि मग त्याच वेळी माझ्या डोक्याला लागलं. आबा म्हणतात की बरं, सगळ्या गोष्टी अगदी ध्यान ठेवून करत जा आणि आता त्यावर काहीतरी औषध पाणी लावून घ्या. बरं, कला आणि अद्वैतचा फोन आला होता का? म्हणजे इथून गेल्यापासून काही खबरबाजीच नाही त्यांची, पोहोचले की नाही तिकडे? संगीता म्हणते की हो ना, मी सुद्धा केव्हाचा ट्राय करते फोन, परंतु त्यांचा फोनच नाही लागत आहे. तर तेवढ्यात तिथे रजनी येते. रजनी म्हणते की अहो आबा, मी केव्हापासून कला आणि अद्वैतचा फोन ट्राय करते, परंतु फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे हेच केव्हापासून सांगताय. रजनी जेव्हा असं म्हणते त्यावेळी रोहिणी मात्र तिथेच बसलेली असते. रोहिणी मात्र मनाशीच हसत असते, कारण रोहिणीला असं वाटत असतं की मी कला आणि अद्वैतला दिव्यागारला नाही तर त्यांना स्वर्गात पाठवण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि एव्हाना ते गेलेही असतील त्यांच्या प्रवासाला असं रोहिणीला वाटत असतं. त्यामुळे रोहिणी फारच खुश होत असते. आणि मग त्यानंतर रोहिणी आता बाजूला येऊन राहुलला कॉल करते. राहुल त्यावेळी गाडीमध्ये असतो. रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल, अरे कितीतरी दिवसांनंतर आपल्यासाठी हा सोन्याचा दिवस उगवलाय. तुला माहिती आहे, घरामध्ये सगळे पॅनिक झाले. नॉनस्टॉप कला आणि अद्वैतला फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करताय. राहुल हसतो आणि म्हणतो की मम्मा, अगं त्यांना कुठे माहिती आहे की त्यांचा आता कला आणि अद्वैत सोबत कधीही कॉन्टॅक्ट होणार नाहीये. रजनी म्हणते की अरे वा राहुल, हुशार झालायस रे तू, म्हणजे पहिल्यांदा त वरून ताक ओळखलंस ना म्हणून हुशार झालायस. राहुल म्हणतो की शेवटी मम्मा, मी मुलगा कोणाचा आहे ग, आणि तसंही चांगल्या गोष्टींची चाहूल आपल्याला आधीच लागते, हे तर आपल्याला माहिती आहे ना. रोहिणी म्हणते की करेक्ट राहुल, मला असं वाटतंय की आता आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय, थोड्याच वेळात आपल्याला खुशखबर येईल बघ. राहुल म्हणतो की मम्मा, अगं फक्त आशा नको बाळगूस, काळजीच करू नको, 100% आपल्याला खुशखबर येणार म्हणजे येणार. पण मम्मा, मी सुद्धा ऑन द वेच आहे दिव्यागारला, थोड्याच वेळात आपल्याला खुशखबर भेटेल, त्यामुळे काळजी करू नकोस. रोहिणी म्हणते की राहुल, आता सगळं काही जर आपल्या मनासारखं घडलं ना तर राजा राणीचा संसार सुरू होण्याच्या आधीच मोडणार. राहुल म्हणतो की येस मम्मा, आणि त्यांची जी कहाणी आहे ती आपण पूर्ण करणार. एवढं बोलून राहुल फोन ठेवतो. तर इकडे कला आणि अद्वैतचं आता जेवण झालेलं असतं. थोडं का होईना त्यांनी खाऊन घेतलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या पोटात भर पडते आणि जरा त्यांना बरं वाटतं. त्यानंतर कला आता डबा ठेवायला जाते, तर त्याचवेळी तो डबा नेमका खाली पडतो. मग कला आता तो डबा घेण्यासाठी खाली वागते. त्यावेळी अद्वैत हा गाडीकडे असतो आणि अद्वैतचं लक्ष जातं की कला जागेवरनं उठण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अद्वैत पटकन पळत जातो आणि कलाला पकडतो आणि कलाला तो म्हणतो की काय करतेयस तू, अशी उठण्याचा का प्रयत्न करतेयस? कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, बघितलं ना, लाडवांचा डबा खाली पडला. अद्वैत म्हणतो की पडू देत ना, मग मी आहे ना उचलायला. अगं मी उचलले असते की लाडू. तेव्हा कला म्हणते की अरे पण जर लाडू वाया गेले असते तर मग तुला लाडू. तेव्हा अद्वैत आता कलाकडे बघू लागतो. कलाला आपली किती काळजी आहे ही गोष्ट तिच्या डोळ्यात दिसत असते. अद्वैत म्हणतो की थांब 1 मिनिट. मग अद्वैत आता तो डबा उचलतो. अद्वैत डबा उचलल्यावर कला मात्र ओरडत असते, कारण तिच्या पायाला खूप दुखत असतं. अद्वैत विचारतो की काय ग, काय झालं, का बरं ओरडतीयस? अद्वैत, माझा पाय खूप दुखतोय रे, एखादं बँडेज किंवा मलम मिळालं असतं तर बरं झालं असतं रे. हो खरे, आणतो की, इथे 24/7 मेडिकल आहे, त्या मेडिकलमधून घेऊन येतो. काय बोलतीयस, ह्या जंगलात कुठून येणार आहे फार्मसी? आणि तसंही तू कोणाच्या गाडीत बसली होती तुला माहिती आहे ना? परफेक्शनिस्ट द अद्वैत चांदेकरच्या गाडीत बसली होती तू, आणि द अद्वैत चांदेकरच्या गाडीमध्ये फर्स्ट एड असतंच.
असं म्हणतच अद्वैत आता गाडीतून फर्स्ट एड किट काढतो आणि कलाच्या हातात देतो. कला म्हणते की थँक्यू सो मच अद्वैत. मग आता कला फर्स्ट एडमधून काही साहित्य काढत असते. अद्वैत तिला लांबूनच बघत असतो. अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की नाही, हिला खरंच दुखतंय, ही नाटकं नाही करत आहे, हिला खरंच दुखतंय आणि तिच्या ह्या अवस्थेमध्ये आता तिला खरंच पट्टी लावता येणार आहे का? आणि जर परत तिला काही झालं तर या सगळ्यामध्ये पुन्हा माझीच वाट लागेल. मग कला आता मलम लावण्यासाठी, पट्टी लावण्यासाठी खाली वागते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की ए थांब 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 मी लावतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तू, नाही 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 नको. अद्वैत म्हणतो की काय हे नाही नाही नको नको, काय बावळट आहेस का तू? अगं जरा लॉजिक लाव थोडंसं. आता तू मलम लावण्यासाठी खाली वाकणार, खाली वाकली की मग तुझी कंबर लचकणार, नाहीतर मानच मोडणार आणि मग तू रडत बसणार. त्यापेक्षा दे माझ्याकडे, मी लावतो बरोबर. कला म्हणते की नाही अद्वैत नको, कशाला? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही दे इकडे माझ्याकडे, मी लावतो म्हटलं ना तुला. त्याच वेळी एक गाडी आता तिथून येताना कलाला दिसते. कला म्हणते की अद्वैत गाडी. अद्वैत लगेचच रस्त्यावर लिफ्ट मागण्यासाठी जातो, परंतु ती गाडी पुढे निघून गेलेली असते. तर कला अद्वैतला नको नको म्हणत असते की तू काही मलम नको लावू माझ्या पायाला, परंतु अद्वैत काही ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो की गप्प बस, दे बरं माझ्याकडं, मी बरोबर लावणार. मग अद्वैत शेवटी आता मलम हातामध्ये घेतो आणि कलाच्या गुडघ्याला आता तो मलम लावून देत असतो. कलाच्या गुडघ्याला मलम लावताच कलाचा गुडघा बघताच पुन्हा उभा राहतो आणि कला विचारते की काय झालं अद्वैत? तेव्हा अद्वैत म्हणतो की कसं लावणार? कला म्हणते की म्हणजे? अद्वैत पुन्हा कलाला विचारतो की म्हणजे तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? कला म्हणते की ठीक आहे अद्वैत, लाव आता. मग अद्वैत पुन्हा खाली बसतो. अद्वैत हा कलाला पहिल्यांदा स्पर्श करणार असतो, त्यामुळे त्याला जरा ऑकवर्ड वाटत असतं, म्हणून तो कलाच्या गुडघ्याला जरा हळूहळू हळूहळू मलम लावत असतो. परंतु अद्वैतचा पहिल्यांदा स्पर्श कलाला होत असतो, त्यामुळे कला मात्र फारच सुखावलेली असते आणि ती स्वतःशीच हसत असते. अद्वैत जसजसा कलाच्या गुडघ्यावर मलम लावत असतो तशी तशी कला हसत असते. मग अद्वैत बघतो की ही कला का हसते, मग तोही तिच्यासोबत हसायला लागतो आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात. मग अद्वैत कलाला विचारतो की काय झालं, बरं वाटतंय ना तुला? कला म्हणते की हो, जळजळतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मलम लावलंय, मग काय जळणार नाही का? हसतेस काय त्याच्यावर? अद्वैतने जो मलम कलाच्या गुडघ्यावर लावलेला असतो तिथे तो फुंकर मारत असतो. कला अद्वैतला विचारते की चांदेकर मला एक गोष्ट सांग, हा नक्की मलमच आहे ना, म्हणजे अँटीसेप्टिकच आहे ना? अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला काय वाचता येत नाही का? मलमच आहे हा. कला म्हणते की नाही चांदेकर, कसं आहे ना, मागच्या वेळचा किस्सा आठवला मला. मागच्या वेळी जेव्हा मला भाजलं होतं ना, तेव्हा तू मलम लावायच्या ऐवजी मला बाम लावला होतास ना, म्हणून विचारलं. आणि तेव्हा माझी अशी वाट लागली होती ना तुझ्यामुळे, ते मला चांगलंच आठवतंय. मग अद्वैतला सुद्धा तो इन्सिडेंट आठवतो. जेव्हा कलाच्या हाताला भाजलं होतं तेव्हा शहाणपणा करत अद्वैतने तिच्या हातावर मलम लावायचा सोडून बाम लावला होता. कला अद्वैतला तेव्हा म्हणालीही होती की अद्वैत तू नक्की माझ्या हाताला काय लावलंय, मला खूप जळजळतंय. तेव्हा काय मी वेडा वाटतो का? तुला काय वाटतं मला वेड लागलंय का? बरोबर लावलंय मी, बघ ह्या मलमवर काय लिहिलंय. आणि जेव्हा तो मलमवर वाचायला जातो तेव्हा तो मलम नसून तो असतो बाम. आणि तेव्हा अद्वैत चांगलाच तोंडावर पडलेला असतो. मग अद्वैतला ती गोष्ट आठवते. मग स्वतःची चूक लपवण्यासाठी तो कलाला म्हणतो की झालं तुझं बोलून, झालं का? आता सगळं करून झालं का? आता शांत बसायचं, तोंडाला कुलूप लावायचं, लागलंय ना तुला? कला अद्वैतला म्हणते की बाय द वे अद्वैत, थँक्यू सो मच. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे चल. मग अद्वैत कलाला म्हणतो की आता एक काम कर, हळूहळू उठण्याचा प्रयत्न कर बरं. मग कला आता स्वतः जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला एकट्याला उठता येत नसतं, त्यामुळे अद्वैत तिला आधार देत असतो. अद्वैत कलाला आधार देत असतो उठण्यासाठी, परंतु कलाच्या पायामध्ये चप्पल नसते, म्हणून कला आता चप्पल घालण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की थांब थांब थांब, तू नको घालूस चप्पल. अद्वैत स्वतःहून आता कलाची चप्पल हातात धरून तो कलाच्या पायात ती चप्पल घालून देत असतो. तेव्हा मात्र कलाला खूप छान वाटतं की हा चांदेकर नाही, तेव्हा मी ग्रेट अद्वैत चांदेकर आहे हे सांगत असतो. प्रत्येक वेळी मी कसा ग्रेट परफेक्शनिस्ट आहे हे सांगत असतो, परंतु आज मात्र त्याने माझी चप्पल त्याच्या हातामध्ये घेतली आणि माझ्या पायात देखील घातली. त्यामुळे अद्वैतचा हा वेगळा स्वभाव कलाला समजत असतो. मग त्यानंतर अद्वैत हळूहळू आता कलाचा हात धरून कलाला उठवतो. त्यानंतर कलाला हळूहळू त्याने चालवलेलं देखील असतं. कला चालत असते.
त्यानंतर होतं असं की कलाचा तोल जातो आणि अद्वैतच्या डोळ्यामध्ये नेमका हात जातो. आता अद्वैतच्या डोळ्यात हात गेल्यामुळे अद्वैतचा स्वतःचाच हात अद्वैतच्या डोळ्यात गेलेला असतो आणि त्याने जे कलाला क्रीम लावलेलं असतं तेही त्याच्या डोळ्यात गेल्यामुळे त्याच्या डोळ्यांची आता जळजळ होत असते. आणि मग अद्वैत ओरडू लागतो की खरे खरे माझ्या डोळ्यांची आगाग होते, मलम गेलंय डोळ्यात. कला म्हणते की अरे देवा चांदेकर, तू नुसते कामं वाढून ठेवतो. ती अद्वैतला म्हणते की थांब जरा आता 1 मिनिट, मी तुला पाणी देते. कला आता हळूहळू हळूहळू पाण्याची बॉटल घेते आणि अद्वैतला म्हणते की तो डोळा धुवून टाक म्हणजे तुला आगाग होणार नाही. कला आता अद्वैतच्या हातावर बाटलीने पाणी ओतत असते. अद्वैत मात्र एक डोळा झाकून असतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते की हां चांदेकर, आता परिस्थितीचा फायदा घेऊन मला डोळा नको मारू हा. अद्वैत म्हणतो की काय, डोक्यावर पडली आहेस का ग तू, डोळा दुखतो ना माझा. कला आता जेव्हा अद्वैतच्या हातावर पाणी ओतत असते त्यावेळी नेमका आता अद्वैतच्या हातातून त्याचा रुमाल सुद्धा खाली पडतो. त्यामुळे रुमाल खराब झालेला असतो. कला उचलायला जाते. अद्वैत म्हणतो की नाही नाही, आता रुमाल नको घेऊस वरती. मग कला आता सोडून देते. कला अद्वैतच्या हातावर पाणी ओतते, त्याच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि डोळा त्याला पुसायचा असतो. त्यामुळे कला म्हणते की थांब आता मी काहीतरी रुमाल वगैरे बघते. परंतु अद्वैत मात्र कलाचाच पदर हातामध्ये घेतो आणि कलाच्या पदराने त्याचा डोळा पुसत असतो. ते बघून कलाला खूप छान वाटतं. मग कला अद्वैतला म्हणते की थांब चांदेकर, तसं नसतं करायचं. मग कला आता येते, पदराला ती थोडंसं फोल्ड करते, त्याच्यावर फुंकर घालते आणि अद्वैतच्या डोळ्यावर ती लावत असते. तसं अद्वैतला आता बरं वाटतं. अद्वैतचा डोळा छान शेकवून देऊन नंतर ती अद्वैतला विचारते की अद्वैत तुला बरं वाटतंय. अद्वैत म्हणतो की हो. मग कला शेवटी अद्वैतच्या डोळ्यात एक फुंकर मारते. मग अद्वैतला आता पूर्णपणे बरं वाटलेलं असतं. अद्वैत कलाला म्हणतो की थांब खरे, तू एक काम कर, तू गाडीमध्ये बस, तुझ्या डोक्याला लागले ना. कला अद्वैतकडे रागाने बघते. अद्वैत म्हणतो की सॉरी म्हणजे तुझ्या गुडघ्याला लागलंय ना, ठीक आहे, तू एक काम कर, तू गाडीमध्ये बस म्हणजे तुला त्रास नाही होणार. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, डोळ्याला लागले तुझ्या, परंतु तुझी मस्ती काही कधी जाणार नाही. अद्वैत कलाला म्हणतो की खरे तू एक काम करा, तर तू गाडीतच बस. मग अद्वैत आता कलाला गाडीपर्यंत घेऊन जातो, तिला गाडीत बसायला सांगतो. कला म्हणते की अरे चांदेकर, परंतु पर्स वगैरे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कशाला आहे, मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस, मी आणतो ते पर्स वगैरे, बॉटल वगैरे, डब्बा वगैरे सगळं घेऊन येतो मी. मग अद्वैत आता पर्समध्ये डब्बा बॉटल टाकतो आणि ती गाडीमध्ये ठेवतो. कलाला तो सांगतो की तू एक काम कर, अगदी पाय पसरून बस, अगदी आरामशीर बस गाडीमध्ये, तोपर्यंत मी नेटवर्क वगैरे मिळतंय का ते बघतो. अद्वैत त्याच्या फोनला नेटवर्क शोधत असतो, परंतु फोनला नेटवर्क काही येत नसतं. तर कलाला सुद्धा आता गाडीत बसल्या बसल्या झोप यायला लागते. त्यामुळे ती गाडीत तशीच झोपून घेते. अद्वैत बघतो की कला झोपली आहे, त्यामुळे त्याला बरं वाटतं. तर इकडे घरामध्ये रोहिणी मात्र खूपच खुश होत असते. कधी एकदाची तिला आनंदाची बातमी येते असं तिला झालेलं असतं. कधी एकदाची कला आणि अद्वैतची बातमी येते की ते आता या जगामध्ये नाही आहे आणि मी कधी खुश होते असं रोहिणीला झालेलं असतं. पण त्यावेळी सरोज मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये असते. सरोज ही कंटिन्यू अद्वैतला कॉल करत असते, परंतु अद्वैतचा फोनच लागत नसतो. काय झालंय काय नाही काही तिला कळायला मार्ग नसतो. सरोज मात्र खूप पॅनिक झालेली असते, कारण सरोजला एक गोष्ट माहीत असते की कितीही अडचणीमध्ये जरी अद्वैत असला तरी सुद्धा माझा फोन घेणार नाही असं कधीच होणार नाही. आणि अद्वैतचा फोन एवढ्या वेळापासून ट्राय करते तरी सुद्धा अद्वैत फोन घेत नाहीये. त्यामुळे सरोजची काळजी आता जास्त वाढलेली असते. बरं फक्त रोहिणीच नाही तर घरातले सगळेच जण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. नक्की काय झालंय कोणालाच काही कळण्याचा मार्ग नसतो. सरोजसोबत बाकीचे घरातले सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. सरोजची ती अवस्था बघून श्रीकांत काका सरोजला म्हणत असतो की वहिनी तू प्लीज टेन्शन घेऊ नको. हे बघ कदाचित त्यांची बॅटरी डाऊन झाली असेल म्हणून कदाचित हा प्रॉब्लेम आला असेल. तू प्लीज जास्त विचार करू नकोस. सरोज सारखा अद्वैतला कॉल करत असते आणि म्हणत असते की भाऊजी अहो केव्हाचा फोन ट्राय करते परंतु त्यांचा फोनच नाही लागत आहे. श्रीकांतने अगदी दिव्याघरच्या क्लायंटला सुद्धा कॉल लावलेला असतो आणि अद्वैत तिकडे आलाय का हे विचारलेलं असतं, परंतु त्यांनी सांगितलेलं असतं की नाही अद्वैत आणि कला तर अजून इथे पोहोचलेही नाहीये. सोहम म्हणतो की आबा अहो कला वहिनीचा सुद्धा फोन लागत नाही. आता आबा घाबरतात. आबा म्हणतात की मगाशी जेव्हा देवासमोरचा दिवा विझला ना तेव्हाच मला संशय आला होता. तेव्हाच मला देवाचा संकेत कळला होता. देवी अंबाबाई काहीही वंगाळ होऊ नको ग देऊ. आबांना मात्र आता फार टेन्शन आलेलं असतं. ते बघून रजनी म्हणत असते की अहो आबा प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपली दोन्ही मुलं फार खमकी आहेत. नक्कीच ते बरे असतील. तुम्ही उगाचच वाईट विचार करू नका. आबा म्हणतात की अगं पण केव्हापासून त्यांना फोन ट्राय करतोय तर त्यांचा फोन का नाही लागत आहे. आता मात्र माझा जीव घाबरा व्हायला लागलाय.
सोहम आबांना म्हणतो की आबा आपण एक काम करूया, आपण दिव्यागरच्या रस्त्याने निघूयात, कदाचित आपल्याला रस्त्यामध्ये कुठेतरी ते सापडतील. श्रीकांत म्हणतो की वहिनी हे बघा, आम्ही लगेचच आता दिव्यागरच्या रस्त्याला निघतो, आम्हाला जर काही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवतो. त्यावर सरोज म्हणते की प्लीज तुम्हाला जर काहीही कळलं ना तर लगेच मला फोन करून सांगा. घरातले सर्वजण मात्र टेन्शनमध्ये असतात, सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. मात्र रोहिणी मात्र खूप आनंदात असते. रोहिणी मनामध्ये म्हणत असते की इथे सगळ्यांना टेन्शन आलंय परंतु आनंदात मात्र मी आहे. त्यांना माहीतही नाही आहे की त्यांच्या मुलासोबत नक्की झालंय तरी काय. आता मात्र काही खरं नाही दोघांचं, असं म्हणून रोहिणी हसत असते. तर इकडे कलाला झोप लागून गेलेली असते आणि अगदी रात्र झालेली असते तरीसुद्धा ती गाडीत झोपलेलीच असते. मग अचानक कलाला जाग येते. आजूबाजूला तर ती बघते आणि रात्र झालेली असते ते बघून विचार करते की चांदेकर कुठे? एवढी रात्र झाली तरीसुद्धा चांदेकर मला उठवायला नाही आला. मग कला आता गाडीच्या खाली उतरते. हळूहळू ती आता गाडीच्या बाहेर बघत असते. चांदेकर चांदेकर अशी हाक मारत असते. त्यावेळी कलाला मात्र रात्रीच्या अंधारात फार भीती वाटत असते. एक तर त्या जंगलामध्ये दुसरं कोणीच नसतं आणि अद्वैतही नसतो, त्यामुळे कला घाबरत असते. तिला आता विचित्र प्रकारचे भास व्हायला लागतात. ती घाबरलेली असते. हळूहळू तिचं पाऊल पुढे टाकत असते, परंतु पुढे जाण्यासाठी ती घाबरत असते. म्हणून कला विचार करते की जाऊ दे, पुढे जायला नको, आणि मग पुन्हा ती गाडीमध्ये बसून घेते. गाडीमध्ये बसलेली असते, घाबरलेली असते, इकडे तिकडे बघत असते आणि त्याच वेळी अद्वैत आता मोठ्याने ओरडतो आणि गाडीच्या काचेजवळ येतो आणि कलाला त्याने घाबरवलेलं असतं. ते बघून कलाही खूप घाबरते. अद्वैतने कलाला मोठ्याने घाबरल्यामुळे कला घाबरलेली असते. चांदेकर चांदेकर अशी ओढतच आता ती अद्वैतच्या मागेच लागते आणि अद्वैतला मारू लागते. अद्वैत म्हणतो की अरे किती घाबरते रे तू. कला म्हणते की चांदेकर गप्प बस, असं घाबरवल्यावर कोणीही घाबरणार ना, आणि तू मला असं घाबरवलंय ना, आता बघ तुला मी असं काहीतरी घाबरवेल ना की थरथरून डायरेक्टली खालीच बसशील तू. अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस ग, तूच घाबरट आहे, घाबरट कुठली, मी नाही तुझ्यासारखा असा घाबरत. तुला नुसतं भॉ केलं तरी तू घाबरली आणि म्हणे की तू मला घाबरवणार आहे. कला म्हणते की जाऊ दे चांदेकर, असं म्हणून कला आता शांत बसलेली असते. तेव्हा अद्वैत पुन्हा येतो आणि कलाला घाबरवतो आणि पुन्हा त्याने कलाला घाबरल्यामुळे कला आता चिडते आणि त्याच्या मागेच लागते. त्यावेळी कला पडायला लागते, त्यामुळे अद्वैत तिचा हात धरतो. कला त्याला म्हणते की हात लावायचं काम नाही हा. अद्वैत म्हणतो की वेडी आहेस का ग तू, आता जर मी तुला हात नसता लावला तर तोंडावर आपटली असती. दिवसभर नुसती चाव 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 करत असतेस, एवढंसं भॉ केलं तर एवढी घाबरली आणि म्हणे की मी शूरवीर आहे म्हणून. कला आता तिथेच बसते आणि म्हणते की याला तर काही अक्कलच नाही, एवढा माझा पाय दुखतोय आणि मला घाबरवतोय. मग ती अद्वैतला विचारते की अद्वैत मला सांग, तुझ्या फोनला रेंज येते का रे? माझा फोन तर कधीचा मेला आहे. अद्वैत म्हणतो की माझा फोनसुद्धा शेवटचा घटका मोजतोय, म्हणजे बॅटरी 9% आहे परंतु रेंज 0%. कलाला आता टेन्शन येत असतं की एवढी रात्र झाली आहे तरीसुद्धा आम्ही अजून बाहेरच आहे आणि माझा तर फोन बंद पडला आहे, परंतु अद्वैतचा फोन चालू आहे तर त्याला रेंज नाही आहे. आता काय करावं, आपल्याला किती वेळ असं इथे थांबावं लागेल, याचं उत्तर कलाकडेही नसतं. तर अद्वैतसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैतला रात्रीची खूप थंडी वाजत असते, कारण ते जंगलामध्येच असतात. फार थंडी वाजत असते. एकतर त्यांच्याकडे पांघरायला स्वेटर वगैरे काहीच नसतं. मग शेकोटी पेटवण्याचं ते ठरवतात. कला अद्वैतला म्हणते की जा लाकडं घेऊन ये. अद्वैत म्हणतो की का, मी का लाकडं घेऊन यायचे, तू का नाही येणार? कला म्हणते की चांदेकर असं काय करतोय, माझ्या पायाला लागलंय ना. अद्वैत म्हणतो की हो हो कळलं मला, जातोय मी. असं म्हणून अद्वैत आता लाकडं शोधण्यासाठी जंगलामध्ये गेलेला असतो. कला त्याला सांगते की चांदेकर हळू जा आणि लवकर घ्या हा, प्लीज लवकर आहे, मी इथे एकटी नाही थांबू शकत. अद्वैत म्हणतो की हो हो जातोय. अद्वैत आता जेव्हा लाकडं शोधत असतो त्यावेळी झाडाचं पान जरी खाली पडलं तरी सुद्धा अद्वैत घाबरत असतो आणि अद्वैतला खूप भीती वाटत असते, कारण पहिल्यांदाच तो अशा जंगलाचा तो अनुभव घेत असतो. इकडे घरचे मात्र खूप घाबरलेले असतात. आता सरोज रडायला लागलेली असते. आबा सरोजला विचारतात की सरोज काय झालंय? तेव्हा सरोज म्हणते की आबा, अहो पोलिसांना फोन केला होता परंतु पोलीस आता कंप्लेंट घ्यायला तयारच नाहीये. ते असं म्हणताय की 24 तास झाल्याशिवाय आम्ही कंप्लेंट नाही नोंदवू शकत. आबा म्हणत असतात की अगं देवी आई, तू हे सगळं काय चालवलंयस? म्हणजे तू आम्हाला सगळ्या मार्गाने अडकवतेस. आता आम्ही कुठल्या मार्गाने जाऊ? माझे अद्वैत आणि कला आता कसे सापडतील? कुठे असतील ते? कुठल्या परिस्थितीमध्ये असतील? सरोजला सुद्धा खूप रडायला येत असतं. अद्वैत कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे हे तिला कळत नसतं. कलाची तर तिला काही काळजी वाटत नसते, परंतु अद्वैत कुठल्या सिच्युएशनमध्ये असेल याची मात्र तिला फार भीती वाटत असते.
सरोज रडत असताना रोहिणी मात्र हसत असते. रोहिणीला खूप मजा वाटत असते, कारण रोहिणीच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झालेल्या असतात. कारण तिला असं वाटत असतं की कला आणि अद्वैत ह्या जगामध्ये नाही आहे आणि कधी एकदाची त्यांची गुड न्यूज भेटेल असं तिला वाटत असतं. पण तिला ही गोष्ट माहीत नसतं की कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांच्या सोबत आहे आणि रोहिणीने जो गेम आखलेला आहे निदान त्याच्यामुळे का होईना कला आणि अद्वैत दोघंही एकत्र येत आहे. दोघांना जरी हनीमूनला जायला वेळ नसेल मिळाला, पिकनिकला जायला वेळ नसेल मिळाला, तरी सुद्धा जंगलामध्ये मात्र त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळत असतो. दोघंही एकमेकांना हळूहळू ओळखत असतात. दोघांची ही मस्ती सुरू असते आणि घरापासून जरा बाजूला का होईना त्यांच्यामध्ये जरा प्रेम फुलत असतं. पण घरच्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं. घरातले सर्वजण टेन्शनमध्ये असतात, त्यांची काळजी करत असतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.